अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 30 एप्रिलला अक्षय तृतीया। अक्षय तृतीया म्हणजे अखंड आपल्याला ज्या उपाय सेवा वस्तू घेणार आहेत त्यात शेवटपर्यंत टिकणं, क्षय न पावणाऱ्या म्हणजे कधी न कमी पडणाऱ्या ह्या अशा अक्षय तृतीयेला आपण ज्या काही सेवा उपाय तोडगे करतो किंवा आपण काही वस्तू घेतो त्या अखंड चिरकाळ टिकत असतात। म्हणून या दिवशी आपल्याला काही वस्तू खरेदी करायच्या असतात, काही उपाय करायचे असतात, काही सेवा करायची असतात, काही तोडगे जे काय आपण करणार आहे ते आपण आपल्या स्वतःसाठी करायचे, म्हणजे दुसऱ्याचं वाईट व्हावं यासाठी तुम्ही काही करू नका। त्याचा परिणाम तुमच्यावरती नंतर होत असतो। म्हणून आपण आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या पतीसाठी चांगले उपाय करायचे किंवा आपण ह्या दिवशी सेवा करायची। तर बघा, काही लोक पैसे असतात ते सोने घेतात, त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत ते सोनं घेतात। मध्यमवर्गीय गरीब लोक आहेत त्यांच्याकडे आज 1 लाखाच्या पुढे सोनं गेलेलं आहे, इतका पैसा नाही आहे। 1 ग्रॅम घ्यायचं म्हटलं तरी आपल्याला आत्ता 3,000 पाहिजे, 10,000 पाहिजे। म्हणून आपण आपल्याला जमेल त्याच वस्तू घ्यायचे। कोणी पितळेच्या वस्तू घ्या, चांदीचं नाणं घ्या, मातीचं मडकं घ्या, धणे खरेदी करा, अल्ल खरेदी करा, जे केरसुणी आहे ती खरेदी करा किंवा स्वामी समर्थ महाराजांचे सारामृतचं पुस्तक घ्या, गुरुचरित्राचं पुस्तक घ्या, 14वा अध्याय असेल, 18वा अध्याय असेल ह्यांची पोथी घ्या, फोटो घ्या देवांचे, श्रीयंत्र घ्या, कुबेर यंत्र घ्या। अशा वस्तू जरी तुम्ही या दिवशी खरेदी केल्या तर ह्याच्यासारखं दुसरं कुठलंही भाग्य नाही आहे। सोनं घेतलं म्हणजे आपण खूप श्रीमंत झालो का? नाही, तर आपल्या इच्छेनं आपल्या मनाला समाधान मिळेल अशा गोष्टी घेऊन जर आपण सेवा करायला सुरू केल्या तर आपल्या आयुष्यात आपल्याला कधीच कमी पडणार नाही। म्हणून अक्षय तृतीयाला जास्तीत जास्त चांगल्या वस्तू ज्या मनाला समाधान वाटेल, ज्या अखंड टिकतील अशा घ्यायच्या आहेत। मी आज तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय सांगणार आहे। हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे आणि साधा सोपा उपाय कमी खर्चाचा आहे। जे मी उपाय सांगते ते ज्योतिषशास्त्रानुसार, केंद्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार असतात, त्यामुळे नक्की उपाय करत जा। व्हिडिओ स्किप न करता बघा, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि त्याप्रमाणे उपाय करत जा। अर्धवट व्हिडिओ ऐकून जर तुम्ही उपाय केले तर त्याचे तुम्हाला फायदे होणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा अक्षय तृतीया दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा असेल, दरवाजा असेल, देवघर असेल, तुळस असेल, इथे साफसफाई, रांगोळी, हळदीचं लिंपण, देवपूजेत देवांचे अभिषेक हे सगळं करून घ्यायचं आहे। आणि लक्ष्मीचं तुमच्या गावामध्ये कुठेही मंदिर असेल किंवा भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचं मंदिर असेल, कृष्णाचं मंदिर असेल, या ठिकाणी तुम्हाला या दिवशी जायचं आहे। एक तुपाचा छोटा डब्बा ज्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप मिळालं तर घ्या, नसेल तर साधं तुम्ही म्हैशीचं तूप घ्या, त्यामध्ये चिमूटभर हळद टाका। छोटासा स्टीलचा डबा आणा, प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये दान करायचं नसतं, त्यामुळं काचेची बरणी किंवा एवढा छोटासा स्टीलचा डबा आणा, त्यामध्ये तुम्ही तूप घाला, चिमूटभर हळद घाला, त्यामध्ये 2 लवंग आणि 2 वेलची टाका आणि हे तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरमध्ये किंवा भगवान श्री हरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंदिरमध्ये अर्पण करा। त्याचबरोबर दान करत असताना 2 गुलाबाची फुलं लाल कलरची माता लक्ष्मीच्या किंवा भगवान विष्णूंच्या मंदिरात दान करायचे आणि तिथे तुम्ही तुमच्या मनातली जी इच्छा आहे, तुमच्या घरात पैशाच्या अडचणी असतील, आलेला पैसा टिकत नसेल, पैसा वाढत नसेल, ह्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या बोलायचं आणि तुम्ही मग घरी निघून यायचं। ह्या पद्धतीनं जर तुम्ही ह्या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या घरामध्ये ह्या अक्षय तृतीयाला जर तुम्ही हा उपाय केला तर पुढच्या अक्षय तृतीयापर्यंत तुमच्या घरामध्ये किती पैशाचा फरक पडतो हे तुम्ही स्वतः अनुभव घ्याल। फक्त उपाय करत असताना श्रद्धेनं, मनापासून आणि विश्वासानं केला तर त्याचा फायदा होणार। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल
त्यांनी नक्की म्हणजे नक्की माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं, तुम्ही कुणाचेही यूट्यूबला व्हिडिओ बघत जा, एक सबस्क्राईब करत जा, कारण जो व्हिडिओ बनवतो त्याला तुमच्या सबस्क्राईबनं सपोर्ट मिळतो. तुमचं काही नुकसान होत नाही तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं, पण जो व्हिडिओ बनवत असतो त्याला तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे कोणाचेही व्हिडिओ तुम्ही जर यूट्यूबला बघत असाल तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या ठिकाणी बेल घंटीचं बटन असतं, तिथं क्लिक करा. त्यानंतर ऑल बटनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला त्यांचे व्हिडिओ, माझे असू देत अगर कुणाचे असू द्यात, त्यांचे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. नक्की सबस्क्राईब करा. अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना भरभरून शुभेच्छा. तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊ दे. ज्या वस्तू तुम्ही घेणार आहे, जे काय तुम्ही सेवा करणार आहे, उपाय करणार आहे, ते अखंड राहू द्या. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.